असं वाटायला लागले आता कशाला कांदा केला बाबा. का तर आज 6 रुपये 7 रुपये कांदा. अहो साधा वडापाव जर बघितला 10 रुपये 20 रुपये वडापाव आहे. चहा जरी प्यायचा म्हणलं तर साधं कमीत कमी नाही म्हणलं तर 10 रुपयाच्या पुढं घे. मग शेतकऱ्यांना जगायचं कसं. आम्हाला भीक नको पण कुत्रा आवर अशी गत झालेली आहे. आम्हाला तुम्ही अनुदान देऊ नका, तुम्ही कुठली स्कीम देऊ नका, पण आमच्या कष्टाला तुम्ही पैसे द्या, मोल द्या. आज हा कांदा बघा, आज नजर लागण्यासारखा कांदा आहे. जर बघितला तर ह्याला 60-70 हजार रुपये खर्च करून दुसऱ्याकडून उसने पासने घेऊन शेतकरी आम्ही राबतोय. शेतकरी आत्महत्या करतोय, मरतोय. त्याचं कोणालाही काही राजकर्ते म्हणा, यांनी फक्त हव्यासापोटी आपल्या फक्त स्वतःचे खिशे भरण्यापुरतं सरकार झालं का काय असं वाटायला लागलंय. हा जो आहे पुन्हा फुरसुंगी पंचगंगाचा वाण आहे. आज आपण शेतीकडे जॉब करत करत शेतीकडे वळलो आहे आणि आज तसं बघायला गेलं तर शेतीची आवड आहे म्हणून आपण शेती करतोय. तर आज शेतीला जर कांद्याच्या पिकालाच बघितलं, आज आत्तापर्यंत नाही म्हटलं तर 50 ते 60 हजारपर्यंत खर्च आलेला आहे आणि आम्हाला अपेक्षित आहे 1 लाख ते 1.25 लाख, म्हणजे लागवड घातल्याच्या एक 30 ते 40 हजार रुपये उत्पन्न पदरात पडो एवढंच आमची अपेक्षा आहे. पण आज कांद्याचा जर विचार केला तर असं वाटायला लागले आता कशाला कांदा केला बाबा. का तर आज 6 रुपये 7 रुपये कांदा. अहो साधा वडापाव जर बघितला 10 रुपये 20 रुपये वडापाव आहे. चहा जरी प्यायचा म्हणलं तर साधं कमीत कमी नाही म्हणलं तर 10 रुपयाच्या पुढं घे. मग शेतकऱ्यांना जगायचं कसं. तर आज कांदा निर्यात का थांबवली, त्याचा कधी कोण पाठपुरावा केला का. शेतकऱ्यांना फक्त ओरडायचं, हे करायचं, फक्त तुमच्याशी जाब विचारायचा, पण तुम्ही त्याचा पाठपुरावा करताय का. आज शेतकऱ्यांना खरंच त्याचा न्याय मिळवून देताय का. आज हा कांदा बघा, आज नजर लागण्यासारखा कांदा आहे. जर बघितला तर ह्याला 60-70 हजार रुपये खर्च करून दुसऱ्याकडून उसने पासने घेऊन शेतकरी आम्ही राबतोय. नवीन युवकांनी कसं यायचं शेतीकडे, कसं वळायचं, नवीन टेक्नॉलॉजी आणायची होय मान्य खरं आहे. कर्जबाजारी जर आम्ही होत असेल, आमच्या पदरीच फक्त निराशा जर पडत असेल तर आम्ही शेती करायची कशी. आज आमचे कितीतरी पूर्वज बघितलेत, शेतकरी आत्महत्या करतोय, मरतोय. त्याचं कोणालाही काही राजकर्ते म्हणा, यांनी फक्त हव्यासापोटी आपल्या फक्त स्वतःचे खिशे भरण्यापुरतं सरकार झालं का काय असं वाटायला लागलं आहे. जनतेचा तर विचार कुठला नाहीच. शेतकऱ्यांचं तर आज अतिवृष्टीनं आमची शेतं वाहून गेली ह्याच एरियामधले. आज सोलापूर आम्ही सीना नदीच्या काठीला राहतोय. आज पत्रे वाहून गेले तर पत्रे घालण्यासाठी राहण्यासाठी अजून निधी मिळाला नाही, त्याचा कधीच कोणी पाठपुरावा केला नाही. मग शेतकऱ्यांना खरं जगायचं कसं सांगा बरोबर. आज नवीन युवक पिढीने कसं यायचं शेतीकडे, कसं वळायचं, कसं पोट भरायचं. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की सरकारला की बाबा आम्हाला तुम्ही जी लालच दाखवताय, कुठल्या तरी योजना काढताय, 1000 देताय, 1500 देताय, आम्हाला भीक नको पण कुत्रा आवर अशी गत झालेली आहे. आम्हाला तुम्ही अनुदान देऊ नका, तुम्ही कुठली स्कीम देऊ नका, पण आमच्या कष्टाला तुम्ही पैसे द्या, मोल द्या. आमचं फक्त जर 60-70 हजार खर्च झाला तर आमचं 1 लाख 1.25 लाखाचं उत्पादन अपेक्षित असतं. आम्हाला तेवढं जरी मिळालं तरी आम्ही सुखी समाधानात जीवन जगू शकतो. फक्त सरकारला तुम्ही सरकारवर निर्यातीवरती टॅक्स लावताय, कधी कधी अचानक निर्यात बंद करताय. त्यावेळेस शेतकरी किती त्याचं कंबरटे मोडून पाक आत्महत्या करण्यापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत शेतकऱ्यांनी. पण त्याचा खरंच तुम्ही सरकार पाठपुरावा करताय का. माझी सरकारला एवढीच विनंती आहे की पाठपुरावा करून शेतकऱ्याला भीक नको पण कुत्रा आवर अशी ही वापरून आम्हाला फक्त न्याय मिळावा, आमच्या कष्टाचं मोल मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे. काय मशागत केली होती याला. आजपर्यंत पहिल्यांदा नांगरट 5 ते 7 हजार रुपये खर्च झाला आहे. त्यानंतर बियाणं लागवड, बियाण्यासाठी 8 हजार रुपये खर्च झालेला आहे. खतं, 2 वेळेस खुरपणी, असं मिळून टोटल रोजगारच नाही म्हणलं तर 15 ते 20 हजार रोजगार गेला आहे. त्यानंतर खतं, औषधं, आणि ही मी आज थोडंसं प्रयत्न केला सेंद्रिय शेती कशी करता येईल. सेंद्रिय पद्धतीनं हा कांदा आलेला आहे. आज बघू शकता 2 महिन्याचा कांदा आहे, तरी पण नाही म्हटलं तर कमीत कमी 2 ते 2.5 फुटाचा पाता यायची. असं शेतकरी शेती आम्ही करू, मान्य आहे आम्हाला, उत्पादन काढू, पण तुम्ही आमच्या फक्त मालाला, आमच्या फक्त कष्टाला तुम्ही मोल द्या एवढंच महत्त्व सांगणं आहे आमचं. काय शिक्षण वगैरे किती झालं. आज माझी BSc केमिस्ट्री आहे. मी स्वतः लॅब टेक्निशियनचं जॉब करत करत माझी आवड आहे म्हणून एक शेतीचं हे जोपासतोय मी. काय सरकारकडे काय मागणी असेल. सरकारकडे आमची एवढीच मागणी आहे की तुम्ही सरकार जे योजना काढतं ते योजना नको, पण आम्हाला आमच्या फक्त कष्टाचं मोल द्या. आमच्या कष्टाला फक्त
पर्याय म्हणून जे आम्ही कष्ट करतो त्याच्या फक्त आम्हाला जेवढं आम्ही शेतीत इन्व्हेस्टमेंट करतो, जेवढी शेतीमध्ये पैसे घालतो त्याची फक्त जास्ती नाही, त्याला लागून फक्त आम्हाला 30,000-40,000 रुपये मिळावं एकरी, एवढीच अपेक्षा असते आम्हाला. आम्हाला भीक नको, पण कुत्रा आवर. म्हणजे आम्हाला तुम्ही एखाद्या वेळेस स्कीम नका देऊ, योजना नका काढू आमच्या शेतकऱ्यासाठी, पण आमच्या कष्टाचं मोल द्या आम्हाला. आमच्या कष्टाचं आज कांदा जर 20 रुपये 25 रुपये झाला तर आम्हाला तेवढंच मान्य आहे. आम्हाला जास्त अपेक्षा नाही 40-100 व्हावं एवढी अपेक्षा नाही. फक्त 20 रुपये 25 रुपये 30 रुपये जरी मिळाला कांद्याचा रेट तरी ठीक आहे. पण आज कांद्याला भाव कसा आहे? 6 रुपये 7 रुपये 5 रुपये. अहो 5 रुपयात काय येतं मग?